जय गजानन भाईकांना, मी विवान विठ्ठल ठाकले तुमच्या मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायका, महाराजाधिराजा योगी राजा, परब्रह्म सच्चिदानंद, भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन भाविकांनो, श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात मी सौ पूनम विठ्ठल ठाकरे तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करते. चला तर मग आज पाहूया माधुरी गणेश आरोंदेकर भोपाळ या माऊलीचा अनुभव. जय गजानन. अनुभवाचे बोल आहेत, स्वतः येऊनी मार्ग दावेती. अनुभवाचं शब्दांकन आहे श्रीमान जयंत वेलणकर सर. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे अनुभव ऐकायला वाचायला गजानन महाराज भक्तांना अगदी मनापासून आवडतं. आणि का नाही आवडणार, कारण त्या अनुभवांमधून आपले महाराज आहेत ही जाणीव मनाला सुखावून जाते, एक आधार वाटतो. अगदी याच भावनेतून मी श्री गजानन अनुभव पुस्तकाचं वाचन केलं तेव्हा मनात भक्तिभाव तर वाढलाच, पण मला एक जाणवलं की 1960 पासून तर अगदी अलीकडील काळापर्यंतचे अनुभव यात आहेत. अर्थात 60 वर्षांच्या प्रदीर्घ काळात सातत्याने महाराजांचे हे अनुभव फक्त अनुभवत आहेत. अनुभव आधीचा असो की अलीकडील असो, तो मनाला सारखाच आनंद देऊन जातो. असाच एक माझ्या स्मृतीपटलावर कोरल्या गेलेला अनुभव मी आज येथे सांगणार आहे. मी माधुरी गणेश आरोंदेकर. खरं तर हा अनुभव म्हणजे माझ्या सासूबाईंना गजानन महाराजांची आलेली प्रचिती आहे. मी त्याची साक्षीदार आहे. तो अनुभव सासूबाईंसोबत मी स्वतः अनुभवला. पण तत्पूर्वी गजानन महाराज मला कसे माहीत? अर्थातच माझ्या सासूबाईंमुळे. माझ्या सासूबाईंना गजानन महाराज कसे माहीत? कुणी सांगितले? सांगू? स्वतः श्री गजानन महाराजांनी. आमचं वास्तव्य भोपाळ मध्य प्रदेश येथील. सासूबाई शिक्षिका होत्या. शासकीय कन्या उच्चतर माध्यमिक विद्यालय बैरागड भोपाळ या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. एक दिवस त्या शाळेतून घरी आल्या तेव्हा घरासमोर झाडाखाली एक गृहस्थ उभे दिसलेत. यांना वाटलं कुणी गरजू दिसतोय, म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांचं लक्ष तिकडे गेलं. तेव्हा त्या गृहस्थांनी स्मित हास्य करून सासूबाईंना अचानक प्रश्न केला, शेगावचे गजानन महाराज माहिती आहेत का? सासूबाईंनी हे नाव प्रथमच तेव्हा ऐकलं. साहजिकच त्या म्हणाल्यात, नाही, मला याविषयी काहीच कल्पना नाही. त्यावर पुन्हा स्मित हास्य करून ते एक वाक्य बोलले, ठीक आहे, साखर कमी खात जा, आणि असं म्हणून निघून गेलेत. तो सर्व प्रकार सासूबाईंना विचित्र वाटला. एखादा दुसरा दिवस मध्ये गेला असेल. सासूबाईंचं त्यांच्या मैत्रिणीकडे जाणं झालं. यमुना नानिवडेकर तिचं नाव. डोक्यात तो विषय होताच. सासूबाईंनी शेगाव आणि गजानन महाराज याविषयी विचारलं. मैत्रिणीला गजानन महाराज माहीत होते. तिला गजानन विजय ग्रंथही ठाऊक होता. ती खूप भरभरून महाराजांविषयी बोलली आणि सासूबाईंचा हात धरून देवघराकडे घेऊन गेली. महाराजांचा फोटो पाहून सासूबाई उद्धरल्या. अगं, हेच आले होते त्या दुपारी, हेच माझ्यासोबत बोलले. झालं, तोच शुभारंभ ठरला आणि सासूबाई गजानन महाराजांच्या उपासक झाल्यात. अर्थातच पुढे घरात परीक्षेचा क्षण आला. काही कठीण प्रसंग उद्भवला की गजानन महाराज की जय, धाव रे गजानना, हे समीकरण झालं. एकदा माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली. त्यांनी काहीही खाल्लं की लगेच उलटी व्हायची. अगदी पाणी सुद्धा पोटात टिकेना. त्यामुळे ते रोड होत चालले. त्यांना कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला. बरेच उपाय झालेत, डॉक्टर झालेत, निदान होत नव्हतं. अशातच एका डॉक्टरांनी अल्सर झाल्याचं निदान करून लोणी खायला द्या असा सल्ला दिला. माझे सासरे आमच्या नेहमीच्या दुकानात, अर्थात जिथून आम्ही तूप आणायचो तिथे लोणी आणायला गेलेत.
तेव्हा दुकानदारांनी विचारलं, तुम्ही नेहमीच तूप नेता, आज लोणी कसं काय? त्यावर सासऱ्यांनी उलटी प्रकरण विशद केलं. त्यावर दुकानदार बोलला, पोटातला वायुगोळा खाली सरकला तर जुलाब होतात आणि वर सरकला तर उलट्या होतात. कुणी वायुगोळा जागी बसवणारा असेल तर त्याच्याकडे घेऊन जा. सुचविलेला उपाय ठीक होता, पण अशी योग्य व्यक्ती मिळणार कुठे? मग काय, सासूबाईंनी गजानन महाराजांना साकडं घातलं. मुलाच्या तब्येतीसाठी महाराजांना विनवणी केली. महाराज धावा, तब्येत नाजूक आहे, तुम्हीच मार्गदर्शन करा. त्या रात्री गजानन महाराज स्वप्नात आलेत. आमच्या घराजवळच एक मेहरुणकर आजी राहायच्या. गजानन महाराजांनी त्या आजीचा चेहरा स्वप्नात स्पष्टपणे दाखवून त्यांच्याकडे बोट दाखवून दिशा दर्शन केलं. महाराजांनी दाखविलेली दिशा, त्यामुळेच या आत्मविश्वासाने आम्ही मिस्टरांना घेऊन मेहरुणकर आजींकडे गेलो. आजींकडे भिंतीवर गजानन महाराजांचा फोटो पाहून जीवात जीव आला. आजींना वायुगोळाविषयी विचारपूस करताच आजी उद्गरल्यात, अहो करविते स्वामी भले श्री गजानन महाराज. लगेच उपचार सुरू. त्यांनी तेल मालिश करून पोटाला चोळलं. पोटाला पट्टी बांधून महाराजांना हात जोडले. त्यांचा आत्मविश्वास आणि महाराजांवरील विश्वास दांडगा होता. त्यांनी लगेचच महाराजांचं स्मरण करीत मिस्टरांना एक बिस्किट खायला दिलं. मिस्टर भीतीपोटी बिस्किट घेईनात. त्यावर आजी बोलल्या, अरे खा, काही होणार नाही. मिस्टरांनी हिम्मत करून बिस्किट खाल्लं आणि गजानन महाराजांनी केलेल्या दिशा निर्देश योग्य होता हे लक्षात आलं. बिस्किट पचलं, उलटी थांबली, रोग पळाला. मेहरुणकर आजींनी फोटोसमोर हात जोडून जयघोष केला. आम्हीही त्यांच्या आवाजात आवाज मिळवून साथ दिली आणि खोलीत एकच निनाद झाला, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गणगणा गणात भोते. धन्यवाद.